नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक या तिसऱ्या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत. स्वाध्यायामध्ये सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न आणि जी दीर्घोत्तरी प्रश्न आहेत त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो आहोत. सर्वात सुरुवातीला प्रश्न क्रमांक 1 त्यातील उपप्रश्न आपण अभ्यासणार आहोत. खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा, या प्रकारचा प्रश्न आहे. यातील पहिलं विधान आहे की भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा 1904 साली संमत करण्यात आला. या प्रकारे 1904 हे या पहिल्या विधानाकरिताचं अचूक उत्तर असणार आहे, अचूक पर्याय असणार आहे. त्यानंतर दुसरं विधान आहे की नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. 4 प्रती हे याचं अचूक उत्तर असणार आहे. तिसरं विधान आहे सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सहकार आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केलेली आहे. या प्रकारे सहकार आयुक्त व निबंधक या योग्य पर्यायाची निवड आपण यामध्ये करणार आहात. म्हणून वाक्य पूर्ण कसं होणार आहे, विधान काय असणार आहे. नंबर 3, सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सहकार आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केलेली आहे. चौथं विधान आहे या ठिकाणी सहकारी संस्थांकरिता राज्य शासनाकडून सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक करण्यात येते. राज्य शासनाकडून सहकार आयुक्त व निबंधकाची नेमणूक करण्यात येते. या प्रकारे विधान क्रमांक 4 हे आपल्याला पूर्ण करायचे. विधान क्रमांक 5 असेल सहकार आयुक्त व निबंधक राज्यस्तरावर कार्य करतात. या प्रकारे तुम्हाला 5वं विधान पूर्ण करायचे. विधान क्रमांक 6 सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासकीय अधिकारी असावा. कठोर या प्रकारे अचूक पर्याय तुम्हाला यामध्ये निवडायचा आहे. सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासकीय अधिकारी असावा. या प्रकारे विधान पूर्ण करायचे. त्यानंतर विधान क्रमांक 7 सहाय्यक निबंधकाची नेमणूक तालुका स्तरावर होते. सहाय्यक निबंधकाची जी नेमणूक आहे ही तालुका पातळीवर, तालुका स्तरावर होते. या प्रकारे विधान क्रमांक 7 आपल्याला पूर्ण करायचं आहे की सहाय्यक निबंधकाची नेमणूक तालुका स्तरावर होते. ठीक आहे. यानंतरचा उपप्रश्न आपण अभ्यासणार आहोत. उपप्रश्न असेल ब, योग्य जोड्या जुळवा. त्यामध्ये अ गट आणि ब गट यामध्ये दिलेले आहेत. अ गटामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा यासाठी ब गटातील अचूक उत्तर असणार आहे क्रमांक 3 1960. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या प्रकारे अचूक उत्तर यामध्ये आपण शोधलेलं आहे. नंबर ब असेल सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय. आपल्याला माहीत आहे सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय आहे पुणे. पुणे या ठिकाणाहून सहकार आयुक्त व निबंधकाच्या माध्यमातून पूर्ण राज्यभर या सहकार क्षेत्रावरती नियंत्रण ठेवण्याचं काम केलं होतं. म्हणून ब विधानाकरिता किंवा अ गटातील ब क्रमांकासाठी अचूक पर्याय क्रमांक असणार आहे 9 पुणे. त्यानंतर नंबर क असेल जिल्हा उपनिबंधक. जिल्हा उपनिबंधक की जो 7 क्रमांकाचा पर्याय आहे की जिल्हा स्तरावरती जिल्हा उपनिबंधकाची नियुक्ती केली जाते. म्हणून क करिता 7 या प्रकारचा पर्याय हा योग्य असणार आहे की जिल्हा स्तर. त्यानंतर सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे यासाठी अचूक पर्याय असणार आहे विकासात्मक कार्य. सहकारी क्षेत्राचं नेतृत्व करणं हे विकासात्मक कार्य म्हणून ओळखलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक 5 हे या ठिकाणी अचूक उत्तर असेल. त्यानंतर ई की भारतातील क्रमांक ई भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा. भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा हा असणार आहे पर्याय क्रमांक 4 1904. 1904 हे या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने ब उपप्रश्न आपण अभ्यासलाय. यानंतर आपण अभ्यासतो आहोत उपप्रश्न क. उपप्रश्न असणार आहे क खालील विधानांसाठी एक शब्दसमूह लिहा. त्यातील पहिलं विधान आहे की सहकारी संस्थांची नोंदणी करणारा अधिकारी, की या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे सहकार आयुक्त व निबंधक. ओके, किंवा त्यालाच नोंदणी अधिकारी म्हणून देखील आपण उत्तर देऊ शकता. नंबर 2 असेल विधान सहकारी संस्थांचे वर्गीकरण करणारा अधिकारी. सहकारी संस्थांचं वर्गीकरण करणारा अधिकारी की ज्याला देखील तुम्ही सहकार आयुक्त व निबंधक म्हणून देखील लक्षात घेऊ शकता. विधान क्रमांक 3 असेल सहकारी संस्थांच्या जिल्हा स्तरावर नियंत्रण करणारा प्रमुख नियंत्रक अधिकारी, की ज्याला म्हणायचं आहे
जिल्हा उपनिबंधक. जिल्हा उपनिबंधक हे याचा अचूक उत्तर असणार आहे. विभागीय स्तरावरील सहकारी संस्थांचे नियंत्रण करणारा अधिकारी, की ज्याला विभागीय सहनिबंधक म्हणून त्या ठिकाणी ओळखला जाईल. आणि विधान क्रमांक 5, सहकारी संस्थेच्या उपविधीस मान्यता देणारा अधिकारी, की त्याला म्हणायचं आहे सहकार आयुक्त व निबंधक. हे या ठिकाणी अचूक पर्याय असतील. या अचूक उत्तर यामध्ये या पद्धतीने तुम्हाला द्यायचे आहेत. एक शब्दसमूह या ठिकाणी सुचवायचा होता, त्याप्रमाणे आपण यामध्ये उत्तरं दिलेली आहेत आणि तुम्ही ही द्यायची आहेत. ओके. त्यानंतर पुढील उपप्रश्न असणार आहे. उपप्रश्न क्रमांक असेल, उपप्रश्न असणार आहे ड. खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. पहिलं विधान आहे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवतात. हे विधान बरोबर आहे. या प्रकारचं पहिलं विधान काय आहे? बरोबर आहे की सहकार आयुक्त व निबंधक सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवतात. या ठिकाणी आपल्याला बरोबर विधान लक्षात घ्यायचं आहे. नंबर 2 असेल सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करते. तर हे विधान चुकीचं आहे. सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची नियुक्ती कोण करतं? नेहमी राज्य शासन करतं. हे आपण लक्षात घ्यायचे आणि म्हणून तरी विधान क्रमांक 2 हे चुकीचं असेल. विधान क्रमांक 3 सहकार आयुक्त व निबंधक कठोर प्रशासक असावा. हे देखील विधान बरोबर आहे. का? कारण निश्चिततः सहकार आयुक्त व निबंधक हा जर कठोर प्रशासक असेल तर त्याला काम करणं सोपं जातं, किंवा सहकारी संस्थेची जी ध्येय धोरणं आहेत ती योग्य प्रकारे तिची कारवाई किंवा अंमलबजावणी व्हावी याकरिता तो कठोर प्रशासक देखील असला पाहिजे असतो. हे आपण लक्षात घ्यायचे. त्यानंतर विधान क्रमांक असेल 4 सहकार आयुक्त व निबंधकाचा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार असतो. सहकार आयुक्त व निबंधकांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार असतो. हे देखील विधान बरोबर आहे. साधारणतः सहकारी संस्थेतील जे काही वादविवाद असतील, काही तंटे असतील, तर ती सोडवण्याचा ॲज अ न्यायाधीश म्हणून या प्रकारे न्यायनिवाडा करण्याचा अधिकार हा सहकार आयुक्त व निबंधकाला असतो. म्हणून विधान क्रमांक 4 हे बरोबर आहे. त्यानंतर विधान क्रमांक असेल 5 सहकार आयुक्त व निबंधक राज्यातील सहकारी चळवळीचा सर्वोच्च अधिकारी असतो. हे देखील विधान बरोबर आहे. आणि सर्वात शेवटचं विधान क्रमांक 6 सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी करतात. हे देखील बरोबर आहे की सहकारी संस्थेची नोंदणी करणारा अधिकारी, की त्याला नोंदणी अधिकारी किंवा सहकार आयुक्त व निबंधक म्हणून ओळखला जातं. अशा पद्धतीने उपप्रश्न ड या प्रकारे आपण सोडवायचा आहे. त्यानंतर पुढील उपप्रश्न असणार आहे. यानंतरचा उपप्रश्न असणार आहे ई खालील विधाने पूर्ण करा. त्यातील पहिलं विधान आहे की सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे हे निबंधकाचे विकासात्मक कार्य आहे. सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणं हे निबंधकाचं विकासात्मक कार्य आहे. या प्रकारे तुम्हाला पहिलं विधान पूर्ण करायचे. विधान क्रमांक 2 असेल सहकारी संस्थेची विसर्जन प्रक्रिया पार पाडणारी व्यक्ती निबंधक होय. निबंधक या प्रकारे अचूक उत्तर द्यायचे. निबंधक नोंदणी अधिकारी या पद्धतीने तुम्ही उत्तर देऊ शकता. विधान क्रमांक असेल 3 सहकारी संस्था नोंदणीकृत झाल्याचा अधिकृत पुरावा म्हणून नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार निबंधकाला आहे. नोंदणी प्रमाणपत्र, की त्याला भाग प्रमाणपत्र म्हणून देखील ओळखलं जातं, किंवा सहकारी संस्थेचं जे काही नोंदणी आहे ते नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा निबंधकाला असतो. विधान क्रमांक 4 असेल सहकारी संस्था आणि सरकार यांच्यामधील निबंधक हा महत्त्वाचा दुवा आहे. सहकार आयुक्त व निबंधक हा महत्त्वाचा दुवा आहे. या प्रकारे तुम्ही विधान पूर्ण करायचे. विधान क्रमांक असेल 5 भारतातील दुसरा सहकारी कायदा 1912 साली संमत झाला. 1912 हे या ठिकाणी अचूक उत्तर असेल. त्यानंतर विधान क्रमांक असेल 6 नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. 4 या प्रकारे अचूक उत्तर तुम्हाला मध्ये द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जो उपप्रश्न आहे ई तो आपण सोडवलेला आहे. यानंतरचा उपप्रश्न असणार आहे फ अचूक पर्याय निवडा. या प्रश्नामध्ये आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. पहिला आहे की सहकार आयुक्त व निबंधक, की ज्यामध्ये उजव्या बाजूला रिक्त ठिकाणी आपल्याला नोंदणी करणे हा पर्याय योग्य पद्धतीने मेन्शन करायचा आहे, नमूद करायचं आहे. म्हणजे सहकार आयुक्त व निबंधक यासाठी नोंदणी करणे या प्रकारचं उत्तर अपेक्षित आहे. नंबर 2 असेल पहिला रकाना यामध्ये डाव्या बाजूचा रिक्त आहे. उजव्या बाजूला सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय म्हटलं. सहकार आयुक्त व निबंधकाचं कार्यालय कुठे आहे? पुणे. म्हणून या ठिकाणी पुणे या प्रकारे तुम्हाला अचूक उत्तर द्यायचं आहे. नंबर 3 असेल महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कधीचा आहे? 1960. म्हणून या ठिकाणी उजव्या बाजूचा जो काही रिक्त रकाना आहे त्यामध्ये 1960 या प्रकारे अचूक उत्तर द्यायचे. नंबर असेल 4 की ज्या डाव्या बाजूला रिक्त जागा आहे मात्र उजव्या बाजूला जिल्हा उपनिबंधक म्हटलं आहे, तर यामध्ये जिल्हास्तर या प्रकारचं उत्तर तुम्हाला 4 नंबरच्या रिक्त जागेमध्ये नमूद करायचं आहे.
आणि नंबर असेल 5, भारतातील पहिला सहकारी कायदा 1904. हे या ठिकाणी अचूक उत्तर द्यायचं आहे उजव्या रिक्त रकान्यामध्ये. तर अशा पद्धतीने या प्रकारचा अचूक पर्याय निवडा. या प्रकारचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. यानंतरचा प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. यातील पहिला प्रश्न आहे सहकार आयुक्त व निबंधक म्हणजे काय. साधारणतः सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या व्यक्तीची राज्य सरकारने नेमणूक केलेली असते त्यास आयुक्त व निबंधक असे म्हणतात. या प्रकारे आपण पहिल्या प्रश्नाचा अर्थ लक्षात घ्यायचे. दुसरा प्रश्न आहे निबंधकाचे वैधानिक कार्य म्हणजे काय. निबंधकाचे वैधानिक कार्य की साधारणतः जी कार्य निबंधकाला कायद्याच्या चौकटीत राहून करावी लागतात किंवा सहकार कायद्याचे सहकारी संस्था योग्य पालन करतात की नाही यासाठी अनेक अधिकार सहकार आयुक्त व निबंधकांना दिलेले असतात. त्या अधिकारांचा वापर करून जी कार्य सहकार आयुक्त करतात त्या सर्व कार्यांना वैधानिक कार्य म्हणून लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 3 नंबर क्रमांकाचा प्रश्न आहे की निबंधकाचे विकासात्मक कार्य म्हणजे काय. साधारणतः निबंधकाला सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या हितासाठी विकासात्मक कार्य करण्यासाठी जे अधिकार प्राप्त झालेले असतात त्या अंतर्गत जी कार्य सहकार आयुक्त व निबंधकाकडे केले जातात अशा कार्यांना विकासात्मक कार्य म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि चौथा प्रश्न आहे उपविधी म्हणजे काय. साधारणतः सहकारी संस्थेचे अंतर्गत कामकाज व व्यवस्थापनासंबंधी तयार करण्यात आलेल्या नियमांचा संच म्हणजे उपविधी किंवा त्यालाच पोट नियम म्हणून देखील ओळखलं जातं. या पद्धतीने हा जो काय उपप्रश्न आहे तो आपण सोडवायचा आहे. एका वाक्यात उत्तरे या पण तुम्हाला द्यायची आहेत. आता यानंतरची जी काही प्रश्न आहेत ही सर्व यानंतरचा प्रश्न क्रमांक 2 खालील संज्ञा स्पष्ट करा. साधारणतः सहकार आयुक्त व निबंधक, लवाद किंवा उपविधी की ज्याला स्फोट नियम म्हणून आपण लक्षात घ्यायचं की या सर्व प्रकारच्या संज्ञा तुम्हाला योग्य पद्धतीने स्पष्ट करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3 असतील स्वमत लिहा. उपाययोजनांवरती आधारित असलेला प्रश्न की ज्यामध्ये सहकार आयुक्त व निबंधक हा सहकारी संस्थेचा निर्माता, पालनकर्ता, विसर्जक असतो हे आपल्याला पटवून द्यायचं आहे. हे आपल्याला यावरती स्वमत द्यायचं आहे. सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असावा यावरती देखील तुम्हाला स्वमत नमूद करायचे. सहकारी किंवा राज्यातील सहकार चळवळीच्या विकासामध्ये निबंधकाची भूमिका महत्त्वाची असते. याही विधानाला योग्य पद्धतीने तुम्हाला उपाययोजनांवरती आधारित प्रश्न आहे स्वमत तुम्हाला द्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 असेल फरक स्पष्ट करा. साधारणतः अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक यांच्यातील जो फरक आहे तो तुम्हाला योग्य पद्धतीने स्पष्ट करायचा आहे. प्रश्न क्रमांक 5 असेल टिपा लिहा. सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्ये, सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार आणि तिसरी टीप असेल की सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या. या सर्व प्रकारचे प्रश्न तुम्हाला यामध्ये सोडवायचे आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6 असेल कारण लिहा. सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असतो. याही संदर्भात तुम्हाला कारण द्यायचे. तो का असो याही संदर्भात तुम्हाला यामध्ये उत्तर द्यायचे. सहकार आयुक्त व निबंधक हे राज्यातील सहकारी चळवळीचे नियंत्रण करतात. याही संदर्भामध्ये तुम्हाला कारणं लिहायची आहेत. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. याचंही अचूक उत्तर तुम्हाला मध्ये द्यायचं आहे की सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा देखील अधिकार बाळगतात. आणि चौथं विधान आहे की सहकार आयुक्त व निबंधकाला न्यायनिवाड्याचे अधिकार असतात. हे देखील विधान योग्य पद्धतीने आहे की त्याच्या संदर्भातली कारणं तुम्हाला यामध्ये नमूद करायची आहेत. प्रश्न क्रमांक 7 असेल खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. सहकार आयुक्त व निबंधकाचे नियंत्रणात्मक कार्य लिहा. सहकार आयुक्त व निबंधकाचे वैधानिक कार्य लिहा. सहकार आयुक्त व निबंधकाची भूमिका विशद करा किंवा सहकार आयुक्त व निबंधकाची विकासात्मक कार्य लिहा. या सर्व प्रकारचे प्रश्न तुम्हाला थोडक्यामध्ये त्याची उत्तरं द्यायची आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे सहकार आयुक्त व निबंधकाची भूमिका स्पष्ट करा. सहकार आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्य स्पष्ट करा. सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करा आणि सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार स्पष्ट करा. या सर्व प्रकारचे प्रश्न आपण यामध्ये अभ्यासलेले आहेत की या सर्व प्रश्नांच्या आधारे प्रकरण क्रमांक 3 सहकार आयुक्त व निबंधक या प्रकरणाचा जो सखोल अभ्यास आहे तो आपल्याला करता आलेला आहे. निश्चितच या सर्व प्रश्नांच्या आधारे आपल्याला हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने समजलं असेल अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी आपण प्रकरण क्रमांक 3ला विराम देतो आहोत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत प्रकरण क्रमांक 4 महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. ओके, तोपर्यंत धन्यवाद.